शालेय स्पर्धा परीक्षा तयारी संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही ज्या संख्येचं वाचन करता त्या संख्येचं वाचन अजून वेगळ्या प्रकारे सुद्धा केलं जाऊ शकतं. अजून वेगळ्या प्रकारे केलं जातं, पण तुम्हाला माहित नाहीये अशा ज्या संख्या आहेत तर त्या संख्यांचं वाचन याचा भाग आपण 3 बघतोय. मित्रांनो, भाग 4 बघणार आहोत आज. तर यामध्ये लक्ष ज्या संख्या असतात, लाखांमधल्या ज्या संख्या असतात त्यांचं वाचन वेगळ्या प्रकारे कसं करतात हे आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, तर बघूया मग संख्याज्ञानमध्ये. मित्रांनो, संख्याज्ञान हा टॉपिकच खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण गणित, अंकगणित जे आहे मित्रांनो, संख्याज्ञान यावर आधारितच असतं. आणि ज्यांचा संख्याज्ञानचा पाया पक्का असतो किंवा संख्यांचा पाया ज्यांचा पक्का असतो मित्रांनो, त्यांना गणित पटकन सुटतात. तर मित्रांनो, आपण बघूया. भाग 4 असणार आहे. भाग ऑलरेडी 3 भाग झालेले आहेत. या तिन्ही भागांमध्ये आपण दशक संख्यांचं वेगळ्या प्रकारे वाचन, या ठिकाणी 1.5 दशक म्हणजे किती, 2.5 दशक म्हणजे किती, सव्वा शतक म्हणजे किती, पाऊण शतक म्हणजे किती, हजारमध्ये देखील मित्रांनो 2,500, पावणे 3,000, पावणे 5,000 अशा प्रकारच्या संख्यांचं वाचन करता येतं. संख्यांचं असं वाचन करता येतं आणि त्या संख्यांचं लेखन देखील कसं करायचं हे देखील बघितलं. आता बघूया आपण ज्या लक्ष म्हणजे 1 लाख आणि त्याच्या पुढच्या संख्या आहेत मित्रांनो, त्यांचं वाचन वेगळ्या प्रकारे कसं करतात हे आपण बघूया. लक्ष संख्यांचे वेगळ्या प्रकारे वाचन आपण उदाहरण घेऊनच मित्रांनो या गोष्टी समजून घेणार आहोत. आता तुम्हाला लक्ष म्हणजे 1 लक्ष तुम्हाला माहिती आहेत मित्रांनो. 1 लक्ष कसे लिहितात हे देखील माहिती आहेत. तर संख्यांचं वाचन लेखन यावर आधारित बरेचसे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत किंवा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही संख्यांचं वाचन लेखन कसं करतात हे तुम्ही बघू शकता. आता 1 लक्ष कसे लिहितात हे तुम्हाला माहिती आहे. गट पद्धतीने अंकांचे गट करून कशा प्रकारे लिहिलं जातं, त्यांचं वाचन कसं केलं जातं हे आपण शिकलेलो आहोत मित्रांनो. 1 लक्ष अशा प्रकारे असतात. आता मला सांगा मित्रांनो, 1 लक्ष तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला बघायचं अर्धा लक्ष. आतापर्यंत तुम्ही बघितलंय का किंवा कोणाच्या तोंडून ऐकलंय का अर्धा लक्ष, अर्धा लाख अशी संख्या तुम्ही आतापर्यंत कोणाच्या तोंडून ऐकली आहे का किंवा कुठे तुम्ही वाचली आहे का? एखाद्या प्रश्नामध्ये, एखाद्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचलेली आहे का? वाचलेली असेल तर मला सांगा, कमेंटमध्ये सांगा की अर्धा लक्ष म्हणजे किती. मित्रांनो, 1 लक्ष आणि त्यातले अर्धे करायचे तर आपल्याला, त्यालाच आपण अर्धा लक्ष असं म्हणायचंय. अर्धा लक्ष म्हणजे किती मग मित्रांनो? तर अर्धा लक्ष म्हणजे 50,000. एक लक्षात घ्या, 50,000 या संख्येचं वाचन अर्धा लक्ष असं देखील केलं जातं. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. का लक्षात ठेवायचं आहे? कारण पुढे आपण ज्या वेगवेगळ्या संख्या ज्या घेणार आहोत त्यांचं वाचन कसं करायचं हे तुम्हाला समजणार आहे. ते वाचन तुम्हाला करता येईल पुढे. आता 1.5 लक्ष. आता तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय किंवा तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना की 1.5 म्हणजे किती मित्रांनो? 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा. मग 1.5 लक्ष म्हणजे किती मित्रांनो? तर 1 लक्ष आणि अर्धा लक्ष. आता 1 लक्ष म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 लक्ष अशा प्रकारे लिहिले जातात. हे आहेत 1 लक्ष. आणि मित्रांनो, मग आता अर्धा लक्ष म्हणजे किती? मागच्याच आपण स्लाइडमध्ये बघितलंय ते. अर्धा लक्ष म्हणजे किती? तर अर्धा लक्ष म्हणजे 50,000. मग या ठिकाणी हे 1,000 आणि मित्रांनो हे 50,000. मग 1,000 आणि 1 लक्ष आणि हे 50,000. मग 1 लक्ष आणि 50,000, 1 लक्ष 50,000 म्हणजेच मित्रांनो 1 लक्ष 50,000 या संख्येचं वाचन तुम्ही वेगळ्या प्रकारे कसं करू शकता? तर ते करू शकता मित्रांनो तुम्ही 1.5 लक्ष. म्हणजे तुम्ही 1 लक्ष 50,000 या संख्येचं वाचन तुम्ही 1.5 लक्ष असं सुद्धा करू शकतात आणि असं करता येतं मित्रांनो. 1.5 लक्ष म्हणजे किती किंवा 1.5 लक्ष हे जर तुम्हाला अंकात लिहायचे असतील तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. 1.5 लक्ष म्हणजे 1 लक्ष आणि अर्धा लक्ष. आता 2 लक्ष. 2 लक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. हा 1 लक्ष आणि अजून 1 लक्ष असे 2 लक्ष घेतले की 2 लक्ष तयार होतील. त्यांची तुम्ही बेरीज केली की तुम्हाला ती संख्या कशी लिहितात हे माहित होईल. किंवा 2 लक्ष म्हणजे कसे काय किंवा 2 लक्ष कशा प्रकारे लिहिले जातात हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण बघूया मित्रांनो, 2.5 लक्ष म्हणजे किती? तर 2.5 लक्ष म्हणजे किती? या अगोदर 2.5 म्हणजे किती हे आपण समजून घेऊया. 2.5 म्हणजे किती मित्रांनो? तर 2 आणि अर्धा म्हणजे मित्रांनो 2.5. आता 2.5 लक्ष म्हणजे किती? मग 2.5 लक्ष म्हणजे 2 लक्ष आणि अर्धा लक्ष. मग चला या ठिकाणी 2 लक्ष अगोदर लिहून घेऊ. इथे 2 लक्ष या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता अर्धा लक्ष घ्यायचं आहे. तर अर्धा लक्ष म्हणजे किती सांगा बरं कमेंट करून. आत्ताच बघितलंय आपण थोड्या वेळापूर्वी. अर्धा लक्ष म्हणजे किती मित्रांनो? अर्धा लक्ष म्हणजे 50,000. मग हे आहेत 2 लक्ष आणि हे आहेत मित्रांनो अर्धा लक्ष म्हणजेच 50,000. मग 2 लक्ष आणि 50,000 यांची आपण जर बेरीज जर केली तर उत्तर मिळते आपल्याला 2,50,000. मग 2,50,000
याच संख्येचं वाचन मित्रांनो 2.5 लक्ष असं सुद्धा करता येतं. 2.5 लक्ष म्हणजे किती मित्रांनो, तर 2,50,000. आता मित्रांनो आपल्याला बघायचंय पाव लक्ष. जला पाव लक्ष म्हणजे किती, पाव लक्ष ही संख्या मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायची. ज्यांना येत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आता मित्रांनो अगोदर पाव म्हणजे किती आपण हे समजून घेऊया. पाव म्हणजे सारखे 4 भाग करायचे. पाव म्हणजे किती मित्रांनो, तर सारखे 4 भाग करायचे आणि त्याच्यापैकी एक भाग घ्यायचा आहे. 4 भागापैकी फक्त एकच भाग घ्यायचा आहे. मग आता पाव लक्ष म्हणजे लक्षचे तुम्हाला सारखे 4 भाग करायचे. सारखे 4 भाग केले लक्षचे तर मित्रांनो 25,000, 25,000, 25,000, 25,000 असे 25,000चे 4 भाग होणार आहेत मित्रांनो. आणि 25,000 असे जर 4 भाग झाले त्याच्यापैकी फक्त एकच भाग घ्यायचा आपल्याला. म्हणजेच किती घ्यायचे आपल्याला, तर 25,000 घ्यायचे. म्हणजेच मग पाव लक्ष म्हणजे किती मित्रांनो, तर पाव लक्ष म्हणजे 25,000. जसं अर्धा लक्ष म्हणजे 50,000 हे लक्षात ठेवलंय, तसंच पाव लक्ष म्हणजे 25,000 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि मग पुढच्या संख्यांचं वाचन तुम्हाला करता येईल. आता पुढची संख्या घेऊया. पुढची संख्या आहे मित्रांनो पाऊण लक्ष. ओके, अजून एक कन्सेप्ट बघूया आपण पाऊण लक्षची. जसं तुम्हाला माहित झालंय सव्वा लक्ष, पाव लक्ष म्हणजे किती, 25,000. अर्धा लक्ष म्हणजे 50,000. आता मित्रांनो पाऊण लक्ष म्हणजे किती बघूया आपण. पाऊण म्हणजे किती माहिती आहे का तुम्हाला, पाऊण म्हणजे सारखे 4 भाग करणे. पाऊण म्हणजे किती मित्रांनो, पाऊण म्हणजे सारखे 4 भाग करणे. सारख्या 4 भागापैकी 3 भाग घ्यायचे मित्रांनो. आता जर आपण लक्षचे म्हणजे या ठिकाणी पाऊण लक्ष जर घ्यायचं आपल्याला, तर मग लक्षचे आपल्याला सारखे 4 भाग करायचे. कितीचे होतील ते 25,000, 25,000, 25,000 बरोबर. सारखे 4 भाग होणार 25,000चे. त्याच्यापैकी आपल्याला 3,000 घ्यायचे. 25, 25, 25, 25 त्रिक 75, 25 त्रिक 75,000. म्हणजेच पाऊण लक्ष म्हणजे किती मित्रांनो, तर 75,000. मग या ठिकाणी ही जी 75,000 ही संख्या आहे, या संख्येचं वाचन तुम्ही पाऊण लक्ष असं तुम्हाला करता येईल. असं सुद्धा करता येतं मित्रांनो. पहिल्यांदाच तुम्हाला माहित झालं असेल पाऊण लक्ष म्हणजे 75,000. आता 3 गोष्टी लक्षात ठेवल्यात तुम्ही, पाव लक्ष, अर्धा लक्ष आणि पाऊण लक्ष. आता यावर आधारित पुढच्या ज्या संख्या आहेत त्या आपण आता त्याचं वाचन करणार आहोत. सव्वा लक्ष म्हणजे किती, सव्वा लक्षच्या अगोदर सव्वा म्हणजे किती मित्रांनो, 1 आणि पाव. मग सव्वा लक्ष म्हणजे किती, तर 1 लक्ष आणि पाव लक्ष. चला 1 लक्ष या ठिकाणी लिहून घेऊया. 1 लक्ष तुम्हाला लिहिता येतात, लिहून घेतलेत. आता अजून पाव लक्ष घ्यायचं आहे. पाव लक्ष म्हणजे किती, आत्ताच आपण बघितलंय पाव लक्ष म्हणजे मित्रांनो 25,000. मग हे 1 लक्ष आणि हे 25,000. 1 लक्ष आणि 25,000, 1 लक्ष 25,000, 1,25,000. आता मित्रांनो 1,25,000 ही जी संख्या आहे, या संख्येचं वाचन तुम्ही वेगळ्या प्रकारे कसं करू शकता, तर ते करू शकता मित्रांनो तुम्ही सव्वा लक्ष. समजलं तुम्हाला सर्वांना. आता अजून एक संख्या घेऊया आपण, 2.25 लक्ष. 2.25 लक्ष. आता 2.25 लक्ष म्हणजे किती किंवा 2.25 म्हणजे किती, तर मित्रांनो 1 आणि पाऊण. आता पाऊण म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आता 2.25 लक्ष म्हणजे किती, तर 1 लक्ष आणि पाऊण लक्ष. 1 लक्ष आपण इथे लिहून घेऊया. आता अजून पाऊण लक्ष घ्यायचं आपल्याला. पाऊण लक्ष म्हणजे किती, मग 75,000 हे तुम्हाला माहित झालंय, लक्षात राहिलं असेल तुमच्या. 1 लक्ष आणि हे 75,000 म्हणजेच मित्रांनो 1,75,000. या ठिकाणी 1,75,000 या संख्येचं वाचन तुम्ही 2.25 लक्ष असं सुद्धा करू शकता. कारण हा 1 लक्ष आहे आणि हा पाऊण लक्ष आहे. मग 1 आणि पाऊण 2.25 होतात. मग 2.25 लक्ष. 1,75,000 म्हणजे 2.25 लक्ष. आता 2.25 लक्ष. 2.25 लक्ष म्हणजे किती किंवा 2.25 लक्ष ही संख्या तुम्हाला लिहायची असेल तर कशी लिहिणार मित्रांनो. 2.25 म्हणजे किती हे आपण बघूया अगोदर. 2.25 म्हणजे किती, 2 आणि पाव. 2.25 लक्ष म्हणजे 2 लक्ष आणि पाव लक्ष. आता 2 लक्ष या ठिकाणी लिहून घेतलेत मी. पाव लक्ष म्हणजे किती, आत्ताच बघितलं आपण थोड्या वेळापूर्वी. पाव लक्ष म्हणजे किती मित्रांनो, तर 25,000. या ठिकाणी 2 लक्ष आणि 25,000 म्हणजे 2,25,000. म्हणजेच मित्रांनो 2,25,000 या संख्येचं वाचन 2.25 लक्ष असं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला करता येतं. परीक्षेमध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये असं आलं की एका शहराची लोकसंख्या किंवा मुंबई या शहराची लोकसंख्या 2.25 लक्ष आहे आणि आणखी एका शहराची संख्या 3.25 लक्ष आहे, तर दोन्ही शहरांची मिळून लोकसंख्या किती झाली, तर यावेळेस तुम्हाला 2.25 लक्ष म्हणजे किती, 3.25 लक्ष म्हणजे किती, पाऊण लक्ष म्हणजे किती हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. अजून एक संख्या घेऊ मित्रांनो, 2.25 लक्ष. आता 2.25 म्हणजे किती, 2.25 म्हणजे काय मित्रांनो, तर 2 लक्ष
आणि पाऊण लक्ष. 2.5 म्हणजे किती असतात मित्रांनो? तर 2 पूर्ण. 2.5 म्हणजे किती? 2 पूर्ण आणि पाऊण. मग आपल्याला 2.5 लक्ष म्हणजे किती? 2 लक्ष घ्यायचेत आणि पाऊण लक्ष घ्यायचेत. बघा 2 लक्ष मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आपल्याला घ्यायचेत पाऊण लक्ष. पाऊण लक्ष म्हणजे 75,000 हे तुम्हाला माहिती आहे. मग 2 लक्ष 75,000. आता 2 लक्ष 75,000 म्हणजेच मित्रांनो 2.5 लक्ष. समजलंय? 2.5 लक्ष आणि 2.25 लक्ष यांची बेरीज करायची असेल, शाब्दिक उदाहरणामध्ये दिलं असेल तर तुम्हाला ते करता यायला हवी. आता चला 3.25 लक्ष म्हणजे किती? 3.25 म्हणजे 3 आणि पाव. मग 3.25 लक्ष म्हणजे किती? तर 3 लक्ष आणि पाव लक्ष. चला 3 लक्ष लिहिलेत मी. आता पाव लक्ष म्हणजे किती? पाव लक्ष म्हणजे किती असतात मित्रांनो? तर 25,000. या ठिकाणी पाव लक्ष आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत 25,000. 3 लक्ष सॉरी मित्रांनो 3 लक्ष आणि 25,000. मग 3 लक्ष 25,000. आता 3 लक्ष 25,000 या संख्येचं वाचन तुम्हाला कसं करता येईल मित्रांनो? तर 3.25 लक्ष असं करता येईल. 3.25 लक्ष म्हणजे मित्रांनो 3 लक्ष आणि पाव लक्ष. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष या ज्या संख्या असतात किंवा लाखांमधल्या ज्या संख्या असतात त्यांचं वाचन वेगळ्या प्रकारे कसं करतात, कसं केलं जातं हे आपण बघितलंय. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. नवीन काहीतरी या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळालं असेल. मित्रांनो थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे. या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर मित्रांपर्यंत तुम्हाला शेअर करायची. थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.